भारताची कापूस आयात जवळपास दुप्पट झाली। देशात कापूस उत्पादन घटल्याने आयातीत वाढ करण्यात आली। भारतीय कापसाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत, त्यामुळे भारतीय कापसाच्या मागणीत घट झाली। मागील वर्षभरात खाद्यतेलाबरोबरच कडधान्य आयातही वाढली आहे। सरकारने तूर, हरभरा, उडीद, मसूर आणि पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त केल्यामुळे भारताची कडधान्य आयात वाढली आहे। या आयातीसाठी भारताला $547 कोटी खर्च करावे लागले। एकूण आयात 67 लाख टनावर पोहोचले। आधीच्या वर्षी ते 44 लाख टन होते। आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 1,59,000 झाले। यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 54,000 क्विंटल आवक झाली, तर आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1,000 रुपयांपासून ते 1,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। लाल कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून सरासरी 1,000 पर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीत 19,770 क्विंटल गव्हाची आवक झाली। गव्हाला सर्वसाधारण 2,794 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे। केवळ मुंबईत 10,472 क्विंटल इतकी आवक झाली। शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपन्यांनी 1,874 कोटी रुपये भरपाई जमा केली। 23 एप्रिलपर्यंत विमा कंपन्यांनी ही भरपाई जमा केली। भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही सुरू असून भरपाईची रक्कम वाढणार आहे, असं कृषी विभागानं स्पष्ट केलं। गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनातून सुमारे 7 कोटींचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। हे संपूर्ण उत्पन्न वन विभागाकडून बोनस म्हणून संबंधित मजुरांना दिलं जातं। चांगल्या दर्जाच्या तेंदू पानांना बीडी उद्योगातून मोठी मागणी असते। कंत्राटदारांकडून चांगला भावही मिळतो। नांदेडच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली। समाधानकारक पावसामुळे उत्पादन वाढलं होतं, पण आता भाजीपाल्यालाच भाव नसल्याने वाहतूक खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले। वाशिमच्या रिसोड तालुक्यात उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या मुगावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय। या प्रादुर्भावामुळे मुगाचं पीक संकटात सापडलंय। या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली। जालन्याच्या बाजारात कैरीची आवक कमी असून मागणी चांगलीच वाढली, त्यामुळे कैरीचे भाव वाढले असून 100 रुपये प्रति किलो दराने कैरीची विक्री होते। दरम्यान मालाला चांगला भाव मिळत असल्याने कैरी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत। जालना जिल्ह्यात फळपीक विमा योजना राबवण्यात येते, तर ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलाय पण फळपिकांची ई-पीक पाहणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे उद्यापर्यंत ही ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात किंचित चढउतार सुरू आहे। बुधवारी हरभऱ्याची 300 क्विंटल आवक होती। हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान 5,450 ते कमाल 5,590 रुपये, तर सरासरी 5,520 रुपये दर मिळाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम भाजीपाल्यावर झाला। भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली, त्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच भडकले। फुलकोबी 60 ते 70 रुपये किलो, तर काकडी 40 रुपये किलो, तसंच लिंबू 160 रुपये किलो प्रमाणे विक्री होते।